नामदार श्री रामदास आठवले साहेब यांचं ते फार आमचे जुने मित्र आहेत. परंतु तुम्हाला माहिती की संपूर्ण देशात फक्त लोकसभेतच नव्हे, राज्यसभेतच नव्हे तर संपूर्ण देशात त्यांच्या कविता गाजत आहेत. असे हे आमचे मित्र कवी मित्र आहेत आणि ती केंद्रीय मंत्री आहेत. तर आम्हाला आठवले की आमचे नाव रामदास आहे. आम्हाला आठवले की आमचे नाव रामदास आहे. मंत्री नसल्यामुळेच असा वनवास आहे. त्या मंचावर दोन रामदास आहेत. एक रामदासी होती तिथे, त्यांचं आडनाव रामदासी होतं ते. तर एक तर जो काही करंट विषय असेल, करंट विषयावर बोलणारे म्हणून रामदास आठवले जास्त महाराष्ट्रात लोकप्रिय आहेत, भारतात सुद्धा. करंट मध्ये बोलणारे खूप आहेत आणि उत्स्फूर्तपणे भाषणात ते अगदी मग परवा करत नाही. स्टेजवर कोणी बाजूला कोणी जे काही मनात आहे. बाळासाहेब ठाकरे नंतर महाराष्ट्रातलं एक असं व्यक्तिमत्व की जे होतात ते होतात. रामदास आठवले मला मी इतकी वर्ष पाहतो, मी कधी मला राजकारणी वाटले नाही, कधीच वाटले नाही. आणि तो तुमचा भाग नाही. तर जे मनात ते बोलत. 24 तास कार्यकर्ता, मंत्री असले तरी कार्यकर्ता, मंत्री नसले तरी कार्यकर्ता, 24 तास कार्यकर्ता असलेलं हे असं व्यक्तिमत्व आहे. त्यामुळे आम्ही त्यांचे चाहते आहोत. मी त्यांना विनंती करणार आहे की या कवी संमेलनाचं उद्घाटन त्यांनी करावं. माझ्याबरोबर कवी आहेत भरत दौंडकर, फेसबुकवर अत्यंत लोकप्रिय असे कवी, त्यांच्याही कविता आपण ऐकणार आहोत. आणि बंडा जोशी हेही महाराष्ट्रात लोकप्रिय आहेत, त्यांच्याही कविता आपण ऐकणार आहोत. परंतु या कवी संमेलनाची सुरुवात माननीय रामदास आठवले साहेब यांनी करावी अशी मी त्यांना विनंती करतो. रामदासजी, काहीतरी कागद चालू आहे. आठवले साहेब, हा चमत्कार. बालगंधर्व रंगमंदिराच्या 50व्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने आपण सर्वजण एकत्रित आलेलो कवी संमेलन आहे. तसा मी नाही कवी, पण मला क्रांती हवी. मी कवी नाही पुस्तकातला, कारण मी मंत्री आहे. आज इथे रामदास फुटाणे माझे अत्यंत जवळचे मित्र आहेत. पूर्वी मित्र होते, आताही मित्र आहेत. तर यांचं नाव आहे रामदास फुटाणे. पण खवळ तर मारतील बुटाने. आता मी बंद केलेलं आहे करणे कुटाणे. माझे फार जवळचे मित्र आहेत रामदास फुटाणे. आमच्या दोघांचं नाव आहे रामदास. करून टाकूया आपण विषमतेचा नाश. आपल्या दोघांनाही आहे बालगंधर्वांची आस. करूया दोघांनी आता पुण्यामध्ये वास.
बहुत बढिया. कारण हे सांगितलं की ते पुस्तकातले नसून मस्तकातले कवी आहेत. आणि दुसरी गोष्ट की एक पुरोगामी विचार घेऊन ते राजकारण आतापर्यंत करत आले. पण आजच्या या कवी संमेलनाची सुरुवात सुद्धा मी अत्यंत एका वेगळ्या कवितेने करण्याची विनंती करणार आहे भरत दौंडकर यांना. भरत दौंडकर हे जिल्हा परिषद शाळेत शिक्षक आहेत, छोट्या खेड्यात, पण ज्यांच्या पिढ्याना पिढ्या डोंगरावरचे दगड फोडण्यात गेल्या, सुटकी ज्यांच्या हातात होती त्यांच्या हातात आता लेखणी आलेली. म्हणूनच नागराज मंडळीपासून ते भरत दौंडकर पर्यंत हा एक वेगळा प्रवास साहित्याच्या आणि कलेच्या प्रांतात सुरू झालेला आहे. आपण प्रत्यक्षात ऐकूया. भरत दौंडकर जरा टाळ्यांच्या गजरात मी कवी नाही. त्यांनी बरेचसे दगड फोडले, त्यांनी बरेचसे दगड फोडले म्हणजे चवळी तुम्ही अनेक जण जोडले. साहेब म्हणाले मी नाही कवी, मला क्रांती आहे. खूप चांगलं वाक्य म्हणून क्रांतीची कविता. कवितेचं नाव आहे स्वप्नांची खून. अजून किती जणांच्या रक्ताने, अजून किती जणांच्या रक्तानं माती आपली मलिन होणार आहे. अजून किती जणांच्या रक्तानं माती आपली मलिन होणार आहे. दाभोळकरांच्या खुनाची केस नक्की उलगडणार आहे का तुकारामासारखीच वैकुंठात विलीन होणार आहे. दाभोळकरांच्या खुनाची केस नक्की उलगडणार आहे का तुकारामासारखीच वैकुंठात विलीन होणार आहे. अरे वैकुंठात काय शोधता, खरं पुष्पक विमान तर इथंच आहे. माणसातच दडलंय पण राडारवर दिसत नाही. माणसातच दडलंय पण रडारवर दिसत नाहीये. अजून पण लिंबू मिरच्यांनी झाकलंय अंबर, त्याला काळ्या भावल्यांचं झुंबर आहे. परवा पानसरे, काल कलबुर्गी आणि उद्या तुमच्या सगळ्यांचाच नंबर आहे. उद्या तुमच्या सगळ्यांचाच नंबर आहे. अरे नुसते सीसीटीव्ही कॅमेरे काय उघडून बघता, नुसते सीसीटीव्ही कॅमेरे काय उघडून बघता, जरा जिवंत माणसांचं अंतःकरण उघडून बघा ना. नुसते कसे बदलत गेले आहेत सीन, नुसते कसे बदलत गेले आहेत सीन, पण पडदे तेच आहेत. अरे फक्त गिधाड बदलली, मुर्दे तेच आहेत, मुर्दे तेच आहेत. नखावर शाई लावून घेताना आपल्याला दिसत नाही त्यांचा अडकित्ता, आपल्याला दिसत नाही त्यांचा अडकित्ता. कारण आपला देश म्हणजे फक्त श्रीमंतांचीच महासत्ता आणि गरीब माणसं म्हणजे नुसता वरून सोडलेला कडीपत्ता, नुसता वरून सोडलेला कडीपत्ता. अन्न सुरक्षा विधेयकातला सीधा गोळा करून करून आधीच उकडून गेली होती अंतःकरणातली जमीन. अन्न सुरक्षा विधेयकातला सीधा गोळा करून करून आधीच उकडून गेली होती अंतःकरणातली जमीन. आणि आता तर भुकेलाही मिळत नाही भाकरीचा जामीन. कुठे अच्छे दिन, अच्छे दिन, अच्छे दिन येतील या एका शब्दानं बघा ना किती जणांच्या स्वप्नांचे खून झाले. अच्छे दिन येतील या एका शब्दानं बघा ना किती जणांच्या स्वप्नांचे खून झाले. आधी आश्वासनांचे अकाउंट उघडले आणि नंतर आपल्या दुःखाचे अनुदान आपल्या खात्यावर जमा केले. आपल्या दुःखाचे अनुदान आपल्या खात्यावर जमा केले. या देशाच्या इंद्रधनुष्यात आपल्या दुःखाचा एकही रंग नाही. आणि तुम्ही रंगायच्या काय बाता मारता. आपण रंगायचं पण फक्त राशन कार्डांच्याच रंगात रंगायचं. आपण रंगायचं पण फक्त आधार कार्डांच्या आधारानेच रंगायचं. या भाकड गाईच्या गोठ्यात हक्कासाठी हंबरता हंबरता कळलंच नाही माणसाचं जनावर कधी झालं. कळलंच नाही कुठून आली गळ्यात ही स्वप्नांची डिजिटल घंटी. कळलंच नाही कुठून आली गळ्यात ही स्वप्नांची डिजिटल घंटी. अरे आज गुरांची छावणी झाली, उद्या माणसांची होणार नाही काय गॅरंटी. उद्या माणसांची होणार नाही काय गॅरंटी. आपल्या प्रत्येक शेतकऱ्याची आत्महत्या हा सुद्धा एक खूनच आहे. पण तो सिद्ध करता येत नाही. पण तो सिद्ध करता येत नाही कारण आभाळावर कुठलाच एफआयआर आणि मातीवर कुठलाच गुन्हा दाखल करता येत नाही. मातीवर कुठलाच गुन्हा जो विचार मी रामराजे जगतात पुरोगामी त्याच विचाराची कविता असावी म्हणून भरतराव नंतर सांगितलं. आणि खूप सुंदर अशी रचना आपण ऐकलेली आहे. बऱ्याच वेळा असं वाटतं की अच्छे दिन आएंगे, अच्छे दिन आएंगे, पण तीच माणसं परत 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 वेगवेगळ्या टोप्या घालून येताना आपण पाहतो. टोपीचे रंग बदलतात. हा गेला तो आला. तर आपल्या आयुष्यात तसं काही फारसा फरक पडत नाही असं दिसून येतं.
मी तर राजकारणात असून मला कळत नाही कोण कोणत्या पक्षाचं आहे. परवा एक शिवसैनिक भेटला, रामदासजी शिवसैनिक भेटला, मी म्हटलं जय महाराष्ट्र, तर तो काँग्रेसवाला निघाला. राजकारणात जे जसे दिसतात तसे असतीलच सांगता येत नाही. राजकारणातली संन्यासिनी असतेच असं नाही. उमा भारतीला विचार, राजकारणातला आचार्य असतो तसं नाही, गोविंद आचार्याकडे पहा. तसंच राजकारणातला ब्रह्मचारी असतोच असं नाही. कदाचित तो अविवाहित असू शकतो. हे आतल सत्य आहे. संन्यासिनीकडे पाहूनच आचार्यही झुकू लागले. संन्यासिनीकडे पाहूनच आचार्यही झुकू लागले आणि ब्रह्मचार्याचे सुद्धा आजकाल गुडघे झुकू लागले. संन्यासिनीकडे पाहूनच आचार्यही झुकू लागले आणि ब्रह्मचार्याचे सुद्धा आजकाल गुडघे झुकू लागले. तर वरच्याचे गुडघे दुखतात, खालच्याचे नगारे झडतात आणि कृष्ण कृष्ण रात्रीला लाल लाल स्वप्ने पडतात. कृष्ण कृष्ण रात्रीला लाल लाल स्वप्ने पडतात. तेव्हा बरेच वेळा राजकारण इतकं कधी आपल्या हाताबाहेर गेलेलं असतं, डोक्याबाहेर गेलेलं असतं. पण राजकारणातले लोक, क्रिकेट प्लेयर्स आणि सिनेमावाले, त्या तिघांना लायकीपेक्षा जास्त प्रसिद्धी मिळते आणि त्यामुळे सामान्य माणसाला कळत नाही की आता यांच्याशिवाय वर्तमानपत्र पाहिले की यांनाच ऐकावं लागतं, यांनाच पाहावं त्या ठिकाणी. आणि मग आपण बघतो की लंडनचा सामना पाहिल्यानंतर जो शेवटचा अनुभव आपण घेतला, की लंडनचा सामना म्हणजे बॅटिंगचा झिंझिनाट होता, कुंबळेचा थरथराट आणि विराट सैराट होता. हे सगळे जे लोक आहेत, सगळे ज्या पद्धतीने खेळतात, ज्या पद्धतीने वागतात, ते आपण सगळं पाहिलेले. क्रिकेट पाहिलेले, राजकारण पाहिलेले, सगळं पाहिलेलं. पण त्यातली त्यात थोडीशी मंडळी जी आहेत ते राजकारणात एक विचार घेणार की बाबासाहेबांचा विचार घेऊन ते रामदासांचा प्रवास मी पाहिलेला आहे, तो मला फार महत्वाचा वाटतो. म्हणून मी त्यांना विनंती करतो की छोटी रचना आपण सुरुवात, नंतर बंडू जोशी पुन्हा विनोद रचने बंडच होतो, बंडूकडे ठीक आहे, नंतर तुम्ही तोपर्यंत एक कविता तयार होते, अत्यंत ताज्या हातभट्टीच्या कविता म्हणजे इथे तयार केल्या. म्हणजे हातभट्टी शब्द जो आला म्हणजे इमिजिएट तयार करणे असा अर्थ नाही, असा अर्थ नाही. तर बंडा जोशी यांच्या कविता पाळणे सगळीकडे खूप गाजत आहेत. मी त्यांना विनंती करतो की विनोदी जरा हास्यरसाकडे असा का माहोल आपण घेऊन जावा. बंडाजी माझं लग्न झालं, 3-4 वर्ष झाली मी वाट बघत होतो आपल्याकडे पाळण्यात तेव्हा हलणार. एके दिवशी मी घरी आलो, बायको म्हणाली तुम्हाला एक आनंदाची बातमी सांगायची, आपल्याकडे 3रा माणूस येणार आहे. मी म्हटलं अभिनंदन, माझी आई येणार आहे. पण आम्हाला मुलगा झाला, मुलाचं बारसं दंडेत केलं. बारशाला खूप मोठ्या मोठ्या व्यक्ती आल्या होत्या, हिंदी सिनेमातल्या नटनट्या होत्या, सामाजिक क्षेत्रातली मंडळी होती, राजकारणाची मंडळी होती. कोण कोण आलं आणि त्यांनी काय काय केलं याच्या संबंधीचा हा पाळणा आहे. फक्त एक लक्षात ठेवा की हे सगळं काल्पनिक आहे. वास्तवातल्या कुठल्याही व्यक्ती, घटना, प्रसंगाशी साम्य आढळल्यास योगायोग समजू नये, आपलं दुर्दैव समजावं. आमच्या घरात बाळ जन्मलं, बाळाचं बारसं थाटात केलं, पाहुण्यांनी सगळं घर भरलं, जो बाळा जो जोरे जो. फक्त म्हणजे टाळ्या वाजवण्यात ठेका वाजण्याची इच्छा होते, पण शब्द करणार नाही म्हणून शेवटी वाजवा टाळ्या. आमच्या घरात बाळ जन्मलं, बाळाचं बारसं थाटात केलं, पाहुण्यांनी सगळं घर भरलं, जो बाळा जो जोरे जो. पहिला पाहुणा तुम्हाला सलमान खान गेला नाचून, सलमान खान गेला नाचून, शर्ट काढून दिला फेकून, बाळाचं झबलं घेतलं काढून, जो बाळा जो जोरे जो. अमिताभ बच्चन कौन बनेगा करोडपती करत होता. अमिताभने बाळाला प्रश्नच केले,
अमिताभने बाळाला प्रश्नच केले, बापाच्या नावांचे ऑप्शन दिले. अमिताभने बाळाला प्रश्नच केले, बापाच्या नावांचे ऑप्शन दिले. आईच्या सल्ल्याने बाळ जिंकले, जो बाळ जिंकले. हिंदी सिनेमात खान लोक खूप आहे. सोहा सैफ अली, शाहरुख खान, सोहा सैफ अली, शाहरुख खान, सगळी खानावळ नाचली छान. बाळानं खुशीत डोलवली मान, जो बाळा जो जोरे जो. जेव्हा मल्लिका शेरावत आली, जेव्हा मल्लिका शेरावत आली, कपड्यांची गरिबी उघड दिसली. साडी चोडी देऊन पाठवण केली, जो बाळा जो जोरे जो. हेमा मालिनी, श्रीदेवी, करीना कपूर तिघींनी पण लग्न झालेल्या पुरुषांशी लग्न केलेले. हेमा श्रीदेवी करीना आल्या, हेमा श्रीदेवी करीना आल्या, सवाष्णी आपापसात कुजबुजू लागल्या. नवरे पळवणाऱ्या नट्या आल्या, जो बाळा जो जोरे. अर्ध्या कपड्यात राखी सावंत, अर्ध्या कपड्यात राखी सावंत, बाळाचा पापा तिला पसंत. निका लहान बाळाला खंत, जो बाळा जो जोरे. सैफ अली खानच्या आधीच्या लग्नाची पोरं. सैफच्या पोरांस करीना आली, सैफच्या पोरांस करीना आली, कसं बस हसत एवढंच म्हणाली. नवऱ्यावर 2 पोरं फ्री मिळाली, जो बाळा जो जोरे. सैराट आर्ची पण आली होती. आर्चीला बघून बाळ लागले रांगू, आर्चीला बघून बाळ लागले रांगू, बोलले ती बाळाला सोनूल्या टिंगू. मराठी कळतं का इंग्लिश मध्ये सांगू, जो बाळा जो जोरे. राजकारणाचे म्हणजे की बायका बघा बाळंतपिढा आणतात, मुलांचे कपडे. बाळंतपिढा घेऊन सोनिया आल्या, बाळंतपिढा घेऊन सोनिया आल्या, इवल्या विजारी बाळांना दिल्या. नाड्या मात्र आपल्या हातात ठेवल्या, जो बाळा जो जोरे. शरद पवार पण आले. पवारांना म्हटलं चला ना जीव, पवारांना म्हटलं चला ना जीव, पवार म्हणाले अंदाज घेऊ. मोक्याची खुर्ची मिळते का पाहू, जो बाळा जो जोरे. पवारांना म्हटलं चला ना जीव, पवार म्हणाले अंदाज घेऊ. मोक्याची खुर्ची मिळते का पाहू, जो बाळा जो जोरे जो. बिहारचे लालू चाचाही आले, बिहारचे लालू चाचाही आले, बंगल्याच्या बागेत फिरू लागले. जेवण नको चारा खातो म्हणाले, जो बाळा जो जोरे. बारामतीचे दादा खूपच चिडले, बारामतीचे दादा खूपच चिडले, खरा बाहेर निघून गेले. गेल्यासारखं केले परत आले, जो बाळा जो जोरे. नरेंद्रभाईंनी खुर्ची गाठली, नरेंद्रभाईंनी खुर्ची गाठली. राहुलच्या आईने एकच म्हटली, घे बाळा हाती तू चहाची किटली, जो बाळा जो जोरे. केजरीवाल पण आले. केजरीवाल एकटेच बारशाला आले, केजरीवाल एकटेच बारशाला आले. वहिनी का नाही आल्या आम्ही विचारले, जनतेला विचारून सांगतो म्हणाले, जो बाळा जो जोरे. बाबा रामदेव, बाळानं अंगाचं केलं मुटकुळ, बाळानं अंगाचं केलं मुटकुळ. ते पाहून बाबा रामदेवांनी म्हटलं, विचित्रासन असलं मला न जमलं, जो बाळा जो जोरे. अण्णा हजारे पण आले. न खाता पिता बाळ बसले हाटून, न खाता पिता बाळ बसले हाटून. अण्णा बोलले मौन सोडून, खा नाही तर पोलिस नेतील पकडून, जो बाळा जो जोरे. आहेराच्या नोटा बाळ हातात, बाळाला नोटा देतात लोक. आहेराच्या नोटा बाळ हातात, छगनरावांनी घेतल्या ताब्यात. म्हणून त्यांना मग पाठवले आत, जो बाळा जो जोरे. 2000च्या गुलाबी नोटा,
2000च्या गुलाबी नोटा मोदी म्हणाले सगळ्यांना वाटा. रांगेत पायांचा पडला पिट्टा जो बाळा जो जोरी जो. उद्धवांनी आणले बोलके बाहुले, उद्धवांनी आणले बोलके बाहुले. बाहेर पडतो गडतो नुसते गरजले. खुर्चीत न मात्र कोणी ना हल्ले जो बाळा जो जोरी जो. चंद्रकांत दादांनी आणली भेट, चंद्रकांत दादांनी आणली भेट. बोलले सरसकट देणार थेट. पण तत्वतः घालणार निकषांची अट जो बाळा जो जोरी जो. आठवलेंनी पंक्तीत काव्य म्हटले, आठवलेंनी पंक्तीत काव्य म्हटले. बसले टाळकन जागचे उठले. वाहवा म्हणून टाळ्या देऊ न बसले जो बाळा जो जोरी जो. राष्ट्रपती अब्दुल कलाम आले. बाळाची मुठ पाहून म्हणाले करी हा पुढे देशाचे भले जो बाळा जो जोरी जो. पंकजा ताईने चिक्की आणली, पंकजा ताईने चिक्की आणली. बाळाला थोडी चाकून पाहिली. बाळा म्हणाले मी माती खाल्ली जो बाळा जो जोरी जो. कोणीतरी जेव्हा पाणी मागितले, कोणीतरी जेव्हा पाणी मागितले. मी कुठून आणू दादा म्हणाले. कोणीतरी जेव्हा पाणी मागितले. मी कुठून आणू दादा म्हणाले. पुढचं बोलू नका सारे बोलले जो बाळा जो जोरी जो. लालू यादवांवर बारशे जबाबदारी त्यांना आक्रमलाय. लालूंवर बारशाची जबाबदारी. पार पाडून आम्हा बोलले भारी. पुढच्या बारशाची करा तयारी जो बाळा जो जोरी जो. मैफल बारशाची स्वागत तुमचे. नाव ठेवू नका मागणे आमचे. आशीर्वाद द्यावे तुम्ही टाळ्यांचे जो बाळा जो जोरी जो. त्यांच्याकडे आलेल्या सगळ्या पाहुण्यांमध्ये जेव्हा राखी सावंतचं नाव आलं तेव्हा रामदासजी म्हणजे ते आमच्या पक्षाच्या कार्यकर्ते. तेव्हा रामदासजीच्या तारुण्याचं दृश्य तर सगळे रसिक मंडळी आहेत राजकारणातले वगैरे. आणि इथे तर त्यांनी फक्त घरच्या बाळापणाच सांगितलं 15 दिवशीने. कारण आता टीव्ही पाहून पाहून आता रसिकता इतकी वाढलेली की परवा एक आमचा मुंबईचा पत्रकार मित्र भेटला आणि सकाळपासून संध्याकाळपर्यंत त्याच्या मैत्रिणीबद्दल बोलवलं. मैत्रीण अशी मैत्रीण तशी. दुपारी तेच रात्री तेच. म्हणून तुला झालं काय म्हणलं तुझं लग्न झालंय, घरात सुंदर बायको आहे, मुलं आहे, तुझा संसार चांगला चाललाय. असं असताना तू मैत्रीण मैत्रीण का करतोस. तो पत्रकार तो त्याने त्याच्या भाषेत उत्तर दिलं की पुरवणी फारच रंगीत आहे, पुरवणी फारच रंगीत आहे. मी म्हटलं अरे पुरवणी किती रंगीत असली तर रोज थोडीच असते. गुरुवारी, शनिवारी, रविवारी, शेवटी दैनिक दैनिक आहे. पुरवणी किती रंगीत असते तर रोज थोडीच असते. शेवटी दैनिक दैनिक आहे. काळ पांढरं का असे ना घरातल्या घरात कधी वाचता येते. पण तो त्या पुरवणीच्या इतका आरे गेला होता, इतका आरे गेला होता की त्याचं पुन्हा पुन्हा तेच पुरवणी फारच रंगीत आहे. मग मी त्याला समजावून सांगितलं मित्रा फार पुरवणीच्या नादी लागशील ना घरातलं दैनिक शेजारी वाचायला घेऊन लागेल. तेव्हा तुम्हाला कशा पद्धतीने प्रबोधन करावं लागेल हे सांगता येत नाही. पण आता या सगळ्याच मीडियामुळे आता इलेक्ट्रॉनिक मीडियामुळे आता रसिकता इतकी वाढत चाललेली आहे की कुटुंब व्यवस्थाच उद्ध्वस्त होते की काय अशा पद्धतीचं वातावरण तयार झालेलं आहे. पण एकदा हास्यरसाकडून पुन्हा एका वेगळ्या रचनेसाठी मी विनंती करणार आहे परत तोंडकरला. नोटबंदी करंट विषयावरचा आहे, नोटबंदीवरची कविता आहे. ती नोटबंदीची आहे. बरं एकदा यांना पुन्हा नगरला कार्यक्रम आहे, पानपावण्यासाठी ते वाट बघतायत. तरी सुद्धा आमचे मेघराज राजे भोसले आणि बालगंधर्व परिवाराच्या प्रेमाखातर रामदासजीने हा सगळा वेळ दिलेला आहे. तर आता आमचे
यांचं नाव आहे जोशी बंडा. यांचं नाव आहे जोशी बंडा. तुम्ही कविता म्हणालात की राखी सावंत अर्ध्या शेतीत असते. ती जरी अर्ध्या शेतीत असते तरी मी फुल चुलते असते. आणि राखी सावंत परवाच माझ्याकडे आली होती आणि डोळ्यामध्ये हसर आणून ती सांगत होती की माझी आई आहे, माझी बहीण आहे, मला 4 पैसे कमवण्यासाठी मला अर्ध्या शेतीमध्ये कधी कधी राहावं लागतं आणि ती देशी सावंत आहे, मराठी आहे. त्यामुळं जरी ती राखी सावंत जरी असली अर्ध्या शेतीत तरी ती आहे माझ्या पक्षात. राखी सावंत जरी असली कधी कधी अर्ध्या चड्डीत तरी ती आहे माझ्या पक्षात. तिला तुम्ही ठेवणार आहे की नाही तुमच्या लक्षात? आणि जोशी बंडा, जोशी बंडा तुमच्या दुश्मनांचा फोडून टाकतो मी भांडा. तर आता कवितेत असं आहे की मी काही कविता लिहिलेल्या कधी पुस्तकीची शपथ नाही आहे. मला उत्स्फूर्तपणे मी ज्यावेळेला पार्लमेंटमध्ये असतो, सभेत असतो, त्यावेळेला मी कॅन्सरच्या मोहिमेमध्ये पाहिलेलं आहे की यमक जुळवून काही 2-4 शब्द लोकांच्या समोर आपण फेकले, त्याला उत्कृष्ट अशा पद्धतीचा प्रतिसाद देतात. ते काही मी लिहून ठेवत नाही. त्यामुळं मी नाही कवी पुस्तकातला, पण शब्दांशी शब्द जोडण्याची आहे माझ्याकडे कला. असा माझा प्रयत्न असतो. त्यामुळं बरेचसे लोक जे आहे ते आपले हात बक्षीस आपण सांगितलं तर बंद झाली पाहिजे हातभट्टी. लोक सगळेच म्हणतायत की बंद झाली पाहिजे हातभट्टी, पण आपणच घेत नाही तिच्याची कट्टी. बंद झाली पाहिजे हातभट्टी, पण आपणच घेत नाही तिच्याची कट्टी. पिणारा असतो फारच हट्टी, पिणारा असतो फारच हट्टी, म्हणूनच बंद होत नाही बघा ही हातभट्टी. ठीक आहे, तर मग मला पुढे इथं जायचं आहे. मी एक तुझी कविता ऐकतो आणि हा कार्यक्रम पुढे चालू राहणार आहे. शेवटी गीतांचा कार्यक्रम आहे. पुढचा कार्यक्रम फार महत्वाचा परत आणि थोडा उशिरा सुरू झाल्यामुळे पुन्हा आवडतो. नोटबंदी ही कविता. काळ्या धनाचा काळा राक्षस आपल्या राजाच्या गळाला लागला नाही म्हणून त्याने फुकून सोडला. अख्खी प्रजा जेव्हा एक होऊन या डोहामध्ये उडी घेईल तेव्हा काळी माया आपोआप वरी. अरे 50 दिवस उड्या मारून मारून दम कोंडला तरी सुद्धा एकही केस लागला नाही हाताला. उलट होती नव्हती ती स्वप्नांची सगळी कॅश गेली तळाला आणि वरती आला फेस. मग राजा म्हणाला बघा आता आपला डोह झाला कॅशलेस, आता आपला डोह झाला कॅशलेस. कितीही चमकलं तरी कलईची चांदी होत नाही, कितीही चमकलं तरी कलईची चांदी होत नाही. आणि चरख्या शेजारी फोटो छापला म्हणून कुणी गांधी होत नाही, म्हणून कुणी गांधी होत नाही. कितीही चमकलं तरी कलईची चांदी होत नाही, चरख्या शेजारी फोटो छापला म्हणून कुणी गांधी होत नाही. कळत नाही या जनांच्या योजना आहेत का जुन्या जखमा नव्याने नकलून काढल्या आहेत. कळत नाही या जनांच्या योजना आहेत की जुन्या जखमा नव्याने नकलून काढल्या आहेत. अरे पोटात काय नाही आणि ताटात फक्त जाहिराती वाढल्या आहेत, ताटात फक्त जाहिराती वाढल्या आहेत. डिजिटल इंडियाची हवा आता सगळ्या जगात पसरणार आहे. डिजिटल इंडियाची हवा आता सगळ्या जगात पसरणार आहे. पण गॅस सिलेंडरची सबसिडी शोधण्यात जिंदगी तुमची बर्बाद होणार आहे, जिंदगी तुमची बर्बाद होणार आहे. काळा पैसा परत आणायचा वायदा झाला खोटा, काळा पैसा परत आणायचा वायदा झाला खोटा. परक्याची तिजोरी उघडता आली नाही म्हणून तुम्ही घरातल्याच बंद केल्या नोटा, तुम्ही घरातल्याच बंद केल्या नोटा. चलनातल्या नोटा बदलल्या पण पोटातला खड्डा अजून तसाच आहे.
चलनातल्या नोटा बदलल्या पण पोटातला खड्डा अजून तसाच आहे. नोटांचे रंग बदलले पण गरिबीचा रंग अजून तसाच आहे. गरिबीचा रंग अजून तसाच आहे. पैसा काळा नसतो, गोरा नसतो. पैसा काळा नसतो, गोरा नसतो. पैसा म्हणजे राजकारणात उघडण्यासाठी बंद केलेला तिसरा डोळा असतो. पैसा गोरा नसतो, पैसा काळा नसतो. पैसा गोरा नसतो, पैसा काळा नसतो. शाही लोकांच्या शयेवरचा तो चोळा मोळा असतो. पैसा म्हणजे लोकशाहीच्या तोंडात कोंबण्यासाठी तयार केलेला गोळा असतो. तयार केलेला गोळा असतो. तेलगीनंतर त्याच्या तेलाचे काय झाले आपण विचारायचं नाही. मल्ल्याने किती हजार कोटींचे मासे कोणत्या तळ्यात नेऊन सोडले आपण विचारायचं नाही. आपण फक्त या अर्थव्यवस्थेतले आकडे खाऊन जगायचं. किलो 1.5 किलो राशनसाठी महिना झुरायचं. रांगेत जन्माला यायचं आणि रांगेतच राहायचं. रांगेत जन्माला यायचं आणि रांगेतच राहायचं. आपण म्हणजे यूज अँड थ्रो किडे मकुडे किल्लर आहोत. आपण फक्त यूज अँड थ्रो किडे मकुडे चिल्लर आहोत. या बड्या बड्या बंडलांपुढे आपण फक्त चिल्लर आहोत. आपण फक्त चिल्लर आहोत. 3G 4G जिओ या फुकटच्या गाजरांना किती लवकर भुलतो आपण. आणि 15 लाखाच्या अंगीवर सापासारखं टिलतो आपण. रांगेत उभं राहून पाठीत खुपसून घेतलेला हा देशभक्तीचा खंजीर आता आपण बाहेर कसा काढायचा. हा देशभक्तीचा खंजीर आता आपण बाहेर कसा काढायचा. आणि या स्वच्छ भारत अभियानाचा झाडून माणसांच्या मनातला कचरा कसा झाडायचा. माणसांच्या मनातला कचरा कसा झाडायचा. इथला बळीराजा तर आता बळीच्या बकऱ्यासारखा दिसू लागलाय. कर्जमाफीच्या कोयत्याखाली त्याला हलाल केलं जाईल आणि आत्महत्यांच्या आभाळात लटकण्यासाठी सोडून दिलं जाईल. स्वाभिमान उडून गेलाय वाऱ्यावर, मोर्चांची भेट झाली आहे. स्वाभिमान उडून गेलाय वाऱ्यावर, मोर्चांची भेट झाली आहे. कांद्या बटाट्यांसारखी शेतकऱ्यांवर स्वतःला रस्त्यावर फेकून द्यायची वेळ आली आहे. स्वतःला रस्त्यावर फेकून द्यायची वेळ आली आहे. पण सत्तेच्या वखारीत बघा ना किती नाचलेले कांदे आहेत. पण तिथं कधीच घोळ होत नाही. आणि मंत्रिमंडळ रस्त्यावर फेकायची सरकारवर कधीच वेळ होत नाही. सरकारवर साधारण नोटाबंदीवरची त्याची रचना आहे. आणि आपल्याला माहिती नो मनी तर पुसेना पुणे, येस मनी तर 17 जणी. एक रामराज्याला मुद्दाम विनोदी रंगातल्या झिंझिना थोडासा ऐकवा याच्याने पंडित जोशींना विनंती करतो. तर एक ताजी रचना आहे पुन्हा तू. 12वीचा निकाल लागलेला आहे. खेड्यातून शहरात एक मुलगा शिकण्यासाठी शहरामध्ये आलेला आहे आणि तो 12वीच्या परीक्षेला चाललाय. त्याचं पुढे काय होतं त्याचं एक विडंबन गीत आहे. आपल्या सैराट मधलं गाणं आहे. तो काय म्हणतो बघा. हे व्रत होते धडधड 12वी इयत्ता आली. हे व्रत होते धडधड 12वी इयत्ता आली. आणि अंगात भरले कापर अभ्यासाची बोंब झाली. परशावानी फिरलो या, परशावानी फिरलो या, आरशी संगट हिंडलो या. कधी वर्गात मी या, वर्षात नाही कधी तासाला बसलो या. अरे नापास 3दा तरी बी यंदा परीक्षा देतो या. छातीत धडधड 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 धडाक धडधड 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 धडाक धडधड धडाक धडधड धडधड. आता उतावीळ झालो, एक्झाम सेंटर गाठलं. आला सुपरवायझर त्यानं वर्गात पेपर वाटलं. प्रश्न बघून घ्यालो या, प्रश्न बघून घ्यालो या. उत्तर सुचना झालं या. पेपर सायन्सचा कॉप्या हिंदीच्या संगट घेऊन आलो या. हो समजे जो मत पण मी मत थरथर कापतो या. झालाय थर 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 थराट थर 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 थराट थर 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 थराट थर 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 थर. इकडं गावाकडं बापाला माझ्या निकालाची घाई. कधी म्हणणार मी 12वी ही चिंता त्याला खाई. निकाल घेऊन आलो या, निकाल घेऊन आलो या. पुन्हा नापास झालो या. आलो गावात गेलो 12च्या भावात समजाने हाणलं या. मग रिक्षाचं लायसन काढून बापानं धंद्याला लावलं या. चालू फर 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 फराट फर 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 फराट फर 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 फराट फर 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 फर. म्हणजे
आपल्याला माहिती आहे की यावर्षी सगळ्या 12वीच्या निकालामध्ये मुली टॉप मध्ये आलेल्या सगळ्यात जास्त. तर मुली टॉप मध्ये पाहून आरची म्हणाली, मराठी कळत नाही इंग्रजीत सांगू, 66 ऍडमिशन फिक्स. तेव्हा परश्या म्हणतात की तुझ्या ते इनीचा शब्द बघण्यात आयुष्य घालवलं आणि नापास झालं. सगळ्या परश्यांची हीच अवस्था झालेली की बंदरशीने आणलेली. रामदासजींना नगरला जायचंय, थोडं काही आहे. मला त्यांना विनंती करायची की त्यांनी शुभेच्छा द्यावं आणि मग निरोप घ्यावा. नंतर पुन्हा एक कवी मग आपले एकेकाचे म्हणून. आपल्या देशामध्ये केल्यामुळे नोटबंदी, देशामध्ये झाल्यामुळे नोटबंदी फारच परेशान दिसत आहेत राहुल गांधी. कारण देशामध्ये आलेली आहे नरेंद्र मोदींची आंधी. देशामध्ये आलेली आहे नरेंद्र मोदींची आंधी, कारण त्यांनी तोडूनच टाकलेली आहे काँग्रेसची फांदी. ठीक आहे, तर आज इथे संमेलन या ठिकाणी झालेलं आहे. म्हणजे मेघराज राजे भोसले या कार्यक्रमाचे संयोजक आहेत आणि 5 दिवस शरद पवार इथं आले होते. अनेक कलाकार इथं, अभिनेते अभिनेत्री आले होत्या, अनेक गीतकार शाहीर या ठिकाणी आलेले होते, येणार आहे. आणि अत्यंत सुंदर अशा पद्धतीचा कार्यक्रम. बाल गंधर्व म्हटलं की आपल्या महाराष्ट्राचा अत्यंत प्रसिद्ध कलाकार, जे नाटक आहे त्या नाटकामधला अत्यंत प्रसिद्ध कलाकार. ज्या काळामध्ये महिला या स्टेजवर येत नव्हत्या, त्या काळामध्ये बाल गंधर्व यांनी लोकांना अत्यंत आपल्या अभिनयाने त्यांना प्रसन्नता दिलेली आहे, आनंद दिलेला आहे. त्या बाल गंधर्व यांच्या नावाने हे जे नाट्यगृह आहे, रंगमंदिर आहे, तर याच्या 50व्या वर्धापन दिनाच्या निमित्तानं या ठिकाणी अनेक लोक आले. आमचे मित्र शरद पवार साहेब यांच्या हस्ते उद्घाटन झालं. तर ते आमचे मित्र नाही आहेत. बरीच वर्ष मी शरद पवारांच्या सोबत राहील, राजकारण शिकलो आणि काही दिवस राहिलो, पण नंतर मी नाही राहिलो. राजकारणामध्ये एकाच ठिकाणी जास्त काळ राहणं हे योग्य नसतं. त्यामुळे बरीच वर्ष मी त्यांच्यासोबत होतो, नंतर मी त्यांना सोडलं. आता मी नरेंद्र मोदींच्या सोबत आहे आणि 10 वर्ष तरी मी त्यांना सोडत नाही. 10 वर्ष सोडत नाही, तेच मला सोडत नाही म्हणून मी त्यांना सोडत नाही. नंतर बघूया हवा कोणत्या दिशेनं वाटते. हवा ज्या दिशेनं जाते त्या दिशेनं जाण्याचा प्रयत्न केला तर आपण राजकारणात यशस्वी होतो. आणि मला म्हणतात की आठवले मंत्री बनतात. मी त्यांना सांगतो की अरे मी मंत्री बनलो, तुम्ही का बनत नाही? तर आम्हाला कोणी बनवतच नाही असं म्हटलं. ठीक आहे, मंत्रिपदाचा विषय नाही आहे, पण ठीक आहे. माझी भूमिका जी आहे ती मी अनेक वेळेला स्पष्टपणे मांडलेली आहे. बाबासाहेब आंबेडकरांचा विचार, महात्मा फुलेंचा विचार, शिवाजी महाराजांचा विचार, राजेश्री शाहू महाराजांचा विचार घेऊन आम्ही पुढे चाललेलो आहोत. आणि बाळासाहेब ठाकरेंनी माझ्यासमोर प्रस्ताव ठेवला होता, शिवशक्तीसोबत भीमशक्ती आल्याशिवाय या महाराष्ट्राच्या राजकारणात बदल होणार नाही. आणि मग भीमशक्तीच्या वेळेला शिवशक्तीसोबत आली. जेव्हा भीमशक्तीसोबत, जेव्हा शिवशक्तीसोबत जेव्हा भीमशक्ती आली तेव्हा काँग्रेसची सत्ता गेली. म्हणजे ही भीमशक्ती जी आहे ती छोटी शक्ती आहे. म्हणून या ठिकाणी मला पण बोलावलं आमचे मेघराज राजे भोसलेजी आणि या कवी संमेलनाच्या निमित्तानं
या ठिकाणी आमचे रामदास फुटाणे हे तर उत्स्फूर्त कवी आहेतच, महाराष्ट्रामध्ये प्रसिद्ध कवी आहेत. त्यानंतर आमचे बंडा जोशी आहेत, आमचे भरत दौंडकर आहेत. तर हे सगळे कवी जे आहेत ते कवी, मी कवी होण्याचा माझा विचार होता, पण मी बोललो की मी फक्त कवी राहिलो, उपाशी मारायची पाळी. आवडत नाही, म्हणजे अवघड एवढं सोपं नाही आहे. परंतु पुस्तकं काढत बसण्यापेक्षा मी माणसांमध्ये राहिलो, मी फील्ड वर्कर म्हणून राहिलो. आणि आज माझा पक्ष हा जरी छोटा असला तरी तो देशाच्या 29 राज्यामध्ये आहे. गावागावामध्ये माझी माणसं म्हणजे गावागावात माझी माणसं आहे. माणसं म्हणजे सगळी कणसं जायची, गोड लागणारी कणसं, गोड असणारी कणसं आहे. म्हणून या ठिकाणी आज मला आपण बोलावलंच, आपल्यामध्ये पुणे घरांमध्ये सामील होण्याची संधी मिळाली. नेहमी मी आमच्या इतर ममामध्ये असतो, पण आता जो हा सगळा माहोल आहे, सगळी जनता आहे, सगळ्या जाती धर्माची जनता आहे. आमच्या जर सभा असल्या तर आमचीच माणसं असतात, तुमची माणसं येतच नाही, तुमची माणसं येतच नाही आणि आमच्या उमेदवारामध्ये येत नाही. ज्या पक्षासोबत आमची युती होते त्या पक्षासोबत आम्ही जातो, आमची मतं बरोबर मिळतात, पण त्यांची मतं मिळतात, ठीक आहे, तो विषय नाही. पण पुणेकर जे आहे ते रसिक आहे आणि आज मला या ठिकाणी आपण बोलावलं, आपलं हार्दिक अभिनंदन. 50व्या या बालगंधर्व वर्धापन दिनाच्या निमित्तानं मी आपल्या सगळ्यांना शुभेच्छा देतो. जय भीम, जय भारत, जय महाराष्ट्र.